नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत छोले रेसिपी। काही जण चना म्हणतात। बघा तर आपण हे चणे आहेत ते आपण एका कढईमध्ये शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे शिजवून घ्यायचे पूर्ण पाणी आटेपर्यंत। बघा तर फोडणीला कढई ठेवून द्यायची, त्यामध्ये जिरं घालून पुन्हा बारीक चिरलेला कांदा परतावून घ्यायचा। व्यवस्थित असा गोल्डन कलर येईपर्यंत त्याला आपण परतावून घ्यायचा। परतावून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून तीही परतावून घ्यायची। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतावून घ्यायचं। बघा त्यासाठी लागणारे मसाले: कोथिंबीर, आलं, लसूण बारीक केलेली, आपल्या आवडीनुसार मसाला, घरकुल गरम मसाला, तिखट, हळद, ते पूर्ण मसाले त्यामध्ये मिसळून तेही परतून घ्यायचे व्यवस्थित। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे की चव छान लागते। पुन्हा आलं, लसूण आणि कोथिंबीरची बारीक केलेली पेस्ट त्यामध्ये मिक्स करायची आणि तीही व्यवस्थित परतून घ्यायची। व्यवस्थित आता ह्याची अशी ग्रेव्ही बनवून तयार होते। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आणि आपण जे शिजवून घेतलेले चणे आहेत ते असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे। पूर्ण चहूबाजूने मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं। आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं। पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं। आता उकळी येईपर्यंत मोठ्या गॅसवर शिजवून द्यायचं। अशा प्रकारे खूप छान आणि याची चव अगदी अप्रतिम अशी लागते। तुम्ही हे नक्की करून पहा। बघा तर आपण ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो। किती छान झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीही करा अशी चविष्ट रेसिपी।